ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती सांगणार आहे. आषाढ महिना म्हटला की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होतो. आषाढी एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूवरून संत तुकाराम, पैठणवरून संत एकनाथ, शेगाववरून संत गजानन महाराज आणि उत्तर भारतातून संत कबीराची पालखी चंद्रभागेच्या काठी येतात. आषाढी एकादशीला पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा केली जाते. या एकादशीला पद्म एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत जातीभेद, गरीब श्रीमंत हा भेद विसरून पायी चालत पंढरपुराला जातात. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात केले जाणाऱ्या व्रताला गोविंद शयन व्रत असे म्हटले जाते. गेल्या 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही आषाढी वारी सुरू आहे असे म्हटले जाते. आषाढी सरसर ओल्या सरी चिंब भिजती वार करी जपामुखी पांडुरंग हरी टाळजी पण दंग सारी विठू माऊलीचा नाद लय भारी. वारीतील समूहांना दिंडी असे म्हणतात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक विणेकरी असतो. विणेकरी म्हणजे ज्याच्या गळ्यात विणा असते तो. पालखी बरोबर मानाचा अश्व, ध्वज, दंड ही मानाची विरुदे रिंगण सोहळ्यात मिरवली जातात. वारीमध्ये वारकरी लोक वय न पाहता एकमेकांच्या पाया पडतात. या मागची अशी धारणा आहे की स्वतः पांडुरंग आपल्या भक्ताचा शोध घेण्यासाठी पंढरपूर सोडून वारीमध्ये कोणत्याही रूपात उभा टाकतो. त्याच्या चरणास किमान आपला नमस्कार जावा म्हणून सगळे वारकरी वय न पाहता एकमेकांच्या पाया पडतात. चैतन्याचा गाभा विटेभरी उभा, पालख्यांचा सोहळा, वारकऱ्यांचा मेळा, पंढरी निवासी सखा पांडुरंगा. आता आपण एक कथा ऐकूया. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी व प्रजेची काळजी घेणारा होता. त्याच्या राज्यात एकदा 3 वर्ष सातत्याने 3 वर्ष अनावृष्टी झाली. या दुष्काळाने राजा व प्रजा त्रस्त झाले होते. त्यावेळी अंगिरस ऋषींनी राजाला पद्म एकादशी हे व्रत करण्यास सांगितले. मनोभावे व्रत केल्यामुळे वरुण देवाची कृपा झाली. त्यामुळे राजाला पुन्हा सुख, समृद्धी व आनंदाचे दिवस प्राप्त झाले. भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले. आशीर्वाद घेण्यास मान माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे. पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.